सांगते ना, तुला सांगितल्याशिवाय कसं कळणार ना? माणिक बघ मला बाजूला घेऊन गेली. हे महाराज जवळ होते का आमच्या? नाही, खूप लांब उभा होता काका. मग मुद्दा असा आहे की मी काहीच बोलले नव्हते, तोंडातून एक शब्द काढला नाही तर ओ महाराज पळून कुठे जाताय? उत्तर द्या आणि मग जा. मी काही बोलण्याआधीच तुम्ही गर्दीला पांगवलत. यमे, आपण वहिनीच्या तालमीत तयार झालोय ना, मग आपल्याला तवरून ताकभात कळणार ना. मी तर सुद्धा बोलले नव्हते आणि जे काही बोलायचंय ना ते माझ्या डोळ्यात बघून बोला. यमुनाला कशाला सांगताय? तुम्हाला सांगतो ना वहिनी, तुमच्यापासून काय लपवणार आहे? म्हणजे तुम्ही माणिकला बाजूला घेऊन बोलत होतात ना, तेव्हा मी बारकाईने तुमच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होतो. जसा तुमचा चेहरा बदलला ना, मी ओळखलं. तेच कसं ओळखलत? याचाच अर्थ माणिक काय सांगणार आहे हे तुम्हाला आधीच माहित होतं. माफ करा वहिनी, म्हणजे मीच सांगितलं तिला. पण तुम्ही माझं ऐकणार नाही ना, म्हणून म्हटलं सोनाराने कान टोचलेले बरे ना. पण एक आहे, माणिकला माझं म्हणणं पटलं आणि मग तिने तुम्हाला पटवलं, हे महत्वाचं, हो की नाही? माझी तयारी फुकट गेली ना. पण रमाई, मी तुला सांगते तसं खुलं अशी सोडणार नाही. तू अजिबात सोडू नकोस यमे. पण वहिनी, ठरल्याप्रमाणे लग्नाची पहिली पायरी आपण चढूया ना. आपण एकट्यानंच चढायची? त्याआधी सुभेदारांकडे जाऊन बोलणी करावी लागेल ना. तिथे जाऊच, पण जाण्याआधी मुहूर्त बघायला हवा. भाऊजी, साखरपुडा कधी होऊ शकतो ते बघा, मुहूर्त काढ. मी आता जातो गुरुजींकडे आणि त्यांनाच घेऊन येतो. मग तुमच्या समोरच तुम्ही मुहूर्त काढून घ्या. ए काय ग, आता काय झालं तुला रडायला? नाही, काही नाही. आता तुला क्षमा मागावी लागणार नाहीये ना. माणिक, ते खूप उपकार केलेस का माझ्यावर. विठुरायानेच पाठवलं ना तुला. खूप मोठ्या संकटातून वाचवलंस तुम्हाला. मी आभारी आहे. ए त्यात काय मोठं केलं ग मी? आणि आभार कसले त्यात? मला क्षमा मागावी लागली नाही. माझं उमयप्पा कर्तव्य केलं असं म्हणावं तर. अगं तसंही आपण बहिणीसारख्याच नाही का? अगं बहिणीसारख्या म्हटल्यावर एवढं